एकच मसाला वापरून झणझणीत आणि चमचमीत मटण रस्सा पाहणार आहोत। तर त्यासाठी मटण स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये हळद मीठ टाकून छान चोळून घ्यायचे आणि त्यासाठी आता वाटण बनवायला घेऊया। तर गॅसवर 5 मध्यम आकाराचे कांदे छान काळसर असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याचबरोबर सुके खोबरेही आपल्याला हलके काळसर भाजून घेऊन त्याचे तुकडे करून घेणे आणि मिक्सर भांड्यामध्ये कांदा खोबरं लसूण आलं मूठभर कोथिंबीर टाकून आपल्याला जे वाटण बनवून घ्यायचे आहे। एका भांड्यामध्ये 2 ते 3 पळी आवश्यकतेनुसार तेल घेऊन कढीपत्त्याची काही पाने बारीक चिरलेला कांदा नरम होईपर्यंत परतणे, तसेच बारीक चिरलेला टोमॅटोही छान नरम होईपर्यंत परतणे, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर व मांद टाकून तेही परतणे। मांद छान परतल्यानंतर हळद मीठ लावलेले मटण तेही छान 2 ते 3 मिनटं परतणे आणि ते कांदा लसूण मसाला घेणे, आवश्यकतेनुसार तोही छान तेल सुटेपर्यंत परतणे। तेल परतल्यानंतर जे वाटण होते तेही टाकून तेही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून आवश्यकतेनुसार पाणी ओतून ते छान गरम झाल्यानंतर ह्या मटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मटण छान आपल्याला शिजू द्यायचे आहे। शिजल्यानंतर आपले झणझणीत चमचमीत मटण तयार आहे। तर हे मटण भाकरी चपाती रोटी नान कशाबरोबर सर्व करा। तर आज आपण हे छान खमंग वड्यांबरोबर सर्व करणार आहोत। तर ह्या वड्यांची रेसिपी अपलोड झाली, नक्की चेक करा। झणझणीत मटण रस्सा आणि वडे नक्की ट्राय करा। थँक्यू।